तिथलं पण टाकणार आहे आता त्यामुळे ठीक आहे स्टार्ट कारण की हा चौथरा एवढा पवित्र आपल्या सर्वांसाठी की ह्याच्यावरती कोणी चपला घालून किंवा बिना चपलाच देखील चौथ्यावरती चढायचं नाही. तर एक्झॅक्टली आपल्याला माहितीच नाही महाराजांचं निधन आपल्या कुठल्या ठिकाणी झाले, पण या चौथऱ्याचं सौरवणे पवित्र राखायचं सर्व शिवभक्तांनी. आपण हा पहिला चौथरा आपल्या सर्वांसाठी अतिमहत्वाचा आणि पवित्र चौथरा आहे. हा रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्त काय सांगतो बघा, रायगडावरती येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या चौथऱ्याची माती आपल्या खालूनच आपल्या मस्तकी लावी. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचं चौथरा आहे. कारण की या शिवतीर्थ रायगडावर ना आपल्या सर्वांच्या पदरे असे 2 दिवस चाललेले आहेत. एक आनंदाचा नेतृत्व आपल्या सर्वांच्या पदरी चाललेला आहे आणि आपल्या सर्वांच्या पदरी पडायला नको पाहिजे होता. हा काळ दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी या शिवतीर्थ रायगडावर पडला. तो म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंतीच्या दुपारच्या 12च्या पहरामध्ये अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. आपल्या लाडक्या राजाने अखेरचा प्राण ह्या चौथऱ्यावरती जगदंब 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 करून सोडलेला आहे. आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा 1.5 किलोमीटर जगदीश्वराचं मंदिर आहे. या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्ययात्रा निघाली होती. या राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630. आपल्या राजाला आयुष्य लाभलं फक्त 50 वर्षाचं. मित्रांनो 50 वर्षाचा विचार आपण स्वतःचा केला तर आपण काही करू शकत नाहीये. पण 21 राजे होऊन गेले की अवघ्या 50 वर्षामध्ये 365 गड निर्माण केले. अनेक राजे होऊन गेले स्वतःच्या बाप जादाच्या खातिर बसले. पण 21 राजा की आपल्या राजाने स्वतःची खाती स्वतः निर्माण केले ते म्हणजे छत्रपती शिवराय. रायगडावर खडे पसरले, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच अमास माणिक मोठी नव्हती, दुसरी दौलत नाही. हाच आपल्या राजांचा प्रशस्त राहत राजवाडा राहत. ज्यावेळेस राजांचं निधन झालं खबर गेली दिल्लीमधला खान देखील सिंहासनावर खाली उतरतो, जमिनीवरती गुडघे टेकून बसतो, नमाजाच्या रुकाता पण लागतो आणि अल्लाह जात बोलतो ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले करना, तेरा नेक बंदा तेरा नेक से तेरे पास आहे. म्हणजे परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची जरा उड्या कर, तुझा सर्वात उत्तम पुत्र तुझ्या पाशी येत आहे. एवढं मान कार्य आपल्या राजाने केलं होतं. त्या राजांचा अखेरचा प्राण ह्याच ठिकाणी ह्याच चौथऱ्यावरती गेलेला आहे. याच ठिकाणी शिवरायांचं अखेरचं 10 वर्ष वाचतं. 100 राजे देखील या ठिकाणी 9 वर्ष राहिले होते. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब किल्ल्यावरती आल्या तर ह्याच ठिकाणी राहत असायच्या. एवढ्या मोठमोठ्या लोकांची पाऊल खुणं या चौथऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या चौथऱ्याची माती आपल्या मस्तकाला लावी. एवढं आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्त्वाचं चौथरा आहे. याच ठिकाणी शिवरायांचा राजवाडा त्या काळामध्ये एकावर एक 2 मजल्यांचा होता. पैठणी कापडामध्ये मखमली गोंड्यामध्ये मखमली पडद्यामध्ये कल्पना करा आपल्या राजांच्या राजवाड्याचं वैभव कसं असेल. मित्रांनो रायगडावरती या किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले जेवढे गड आहेत आपले गड आपण फिरतो पाहतो आपले गड किल्ले आपल्या सर्वांना पडक्या अवस्थेमध्ये किंवा भगण्या अवस्थेत पाहिजे. त्यावरचं कारण काय, कारण मराठे हे कोणासमोर झुकले ना वाकले. कारण की अखेरपर्यंत लढा हा फक्त मराठ्यांनी दिला. आणि ह्याच्या पाठी की अंधाराला घाबरत नाही त्या उजेडी साथ आहे, मोढेल पण वाकणार नाही की मर्द मराठ्याची जात आहे. कारण की अखेरपर्यंत फक्त लढा हा मराठ्यांनी दिला. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं हे मराठे हमारे सामने झुकते क्यों नाही. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं यांचा असा एक राजा होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. यांच्या गड किल्ल्या बसून या मराठ्यांना प्रेरणा भेटते. मग काय करायला पाहिजे तर मराठ्यांचे गड पाडायला पाहिजेत, उद्ध्वस्त करायला पाहिजेत. व तारीख ठरली 10 मे 1818. 2 ब्रिटिश कर्नल पॉइंटर आणि मेजर हॉल या ब्रिटिशाने रायगडावर तोफांची बंबारी केली. त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झाल्यामुळे तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छत पाहायला भेटत नाही. पण हाच आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा राहत घर. फक्त कल्पना करा त्या रायगडाचं राजवाड्याचं वैभव कसं असेल फक्त आपण या ठिकाणी कल्पना करू शकतो. त्या साईडला खड्डा आहे ते आपल्या महाराजांचं स्नानगृह, बाटप अंघोळ करण्याची जागा. या साईडला पाण्याच्या टाक्या खाली ताव दाखवतो तुम्हाला गंगासागर तलाव. सर्वांना कावड माहिती असेल कावडीच्या साईडने पाणी आणायचे आणि टाक्यामध्ये भरवायचं कारण दगडामध्ये पाणी थंड राहतं. ह्या पाण्याच्या टाक्यात आता खालच्या साईडला आपण राणीमाल धान्य कोठा आणि मंत्रिमंडळाची माहिती घेण्यासाठी आपण बाहेर जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की